नमस्कार, मी तनया. न्यूज अनकटच्या पुणे कनेक्टमध्ये आपलं स्वागत. पाहुयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. पुण्यातील खेड तालुक्यातील कुंडेश्वर येथे दर्शनासाठी जाताना एका टेम्पोचा अपघात झाला असून त्यातील 25 ते 30 महिला भाविकांपैकी 7 महिलांचा मृत्यू झाला असून 22 महिला गंभीर जखमी झाल्यात. नागमोडी वळणावर घाट चढताना हा टेम्पो रिटर्न आल्यानं महिला भाविकांचा हा टेम्पो पलटला. विशेष म्हणजे या पिकअपने 5 ते 7 पलटी खाल्ल्यानंतर तो रस्त्याच्या कडेला खाली कोसळून हा अपघात झालाय. सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना दाणे टाकणे आता धोक्याचं ठरू लागलं असून कबुतरांच्या विष्ठा आणि पिसामुळे श्वसन विकार, डोळ्यांचे आजार आणि अस्थमासारखे 60 प्रकारचे आजार होत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य यामुळे धोक्यात येत आहे. दाणे टाकून पुण्य कमावण्यापेक्षा नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणं महत्त्वाचं असून पिंपरी चिंचवडमध्येही यावर कठोर पावले उचलली जाण्याची शक्यता आहे. पुणे महापालिका शहराच्या 5 प्रवेशद्वारांवर 4.31 कोटी रुपये खर्चून वातानुकूलित स्वच्छतागृहे उभारण्यात येत आहेत. मात्र यावर आक्षेप नोंदवत सजग नागरिक मंच आणि आम आदमी पार्टीनं हा नागरिकांच्या कराचा हा अपव्यय असल्याचा आरोप केलाय. एसी पेक्षा स्वच्छ आणि पाण्याची सोय असलेले स्वच्छतागृहे द्या अशी मागणी त्यांनी केली आहे. या निधीतून किमान 20 स्वच्छतागृहे उभी राहू शकतील असा दावा करत या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे. चाकणहून आळंदीकडे जाणाऱ्या बायपास रस्त्यावर सिग्नल नसतानाही काही वाहतूक पोलीस वाहन चालकांकडून थेट पैसे गोळा करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. न्यूज अनकटच्या प्रतिनिधींनी ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद केली असून प्रत्येक गाडीला थांबून पैसे उकळले जात असल्याचं फुटेजमध्ये स्पष्ट दिसतंय. या गंभीर पुराव्यांवरून आता प्रशासनानं तातडीनं कठोर पावलं उचलणं आवश्यक असून या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी पोलीस विभागात पारदर्शकता आणून कठोर नियम लागू करणे गरजेचं आहे. राज्यातील भ्रष्ट मंत्र्यांची पाठराखण करणाऱ्या महायुती सरकारने तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी करत शिवसेना ठाकरे गटाने आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देत राज्य सरकारवर तीव्र शब्दांत निशाणा साधलाय. जनतेच्या विश्वासाला तडा गेला असून या सरकारला सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नसल्याचा दावा आंदोलकांनी केलाय. चाकणमधील जिल्हा परिषद शाळेच्या गेट समोर 2 दिवसांआधी एक मोठे झाड पडलं होतं. प्रशासनानं ते अद्याप हटवलं नसल्याने शाळेत जाण्याचा रस्ता पूर्णपणे बंद झालाय. प्रशासनाच्या या दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांचे हाल होत असून हे झाड लवकरात लवकर काढून रस्ता मोकळा करावा अशी मागणी पालक करतायत. राज्यातील शिक्षकांसाठी असलेली भविष्य निर्वाह निधीसाठीची BDS प्रणाली गेल्या काही दिवसांपासून बंद पडली आहे. त्यामुळे हजारो शिक्षकांचे पैसे अडकले असून रोजच्या उदरनिर्वाहासहित लग्न कार्य, मुलांचे शिक्षण आणि वैद्यकीय खर्चासाठी शिक्षकांनी कर्ज काढावं लागतंय. BDS प्रणालीतील त्रुटी दूर करून ती तात्काळ कार्यान्वित करावी अशी मागणी शिक्षकांनी केली आहे. देहू-रोड कॅन्टोन्मेंट बरखास्त करून नगर परिषद स्थापन करण्याच्या मागणीसाठी आज देहू-रोड सर्वपक्षीय बंद पाळण्यात आलाय. देहू-रोड कॅन्टोन्मेंट कृती समितीच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात खासदार श्रीरंग बारणे आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी सहभाग घेऊन लवकरच तोडगा काढण्याचं आश्वासन दिलंय. पुण्यातील शेठ ताराचंद रामनाथ धर्मार्थ आयुर्वेदीय रुग्णालयाने 100व्या वर्षात पदार्पण केले. सध्याच्या काळात औषधोपचारांचा वाढता खर्च लक्षात घेत गरीब आणि गरजू रुग्णांना मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेणं अशक्य झालंय. मात्र शेठ ताराचंद रुग्णालयाने आपली नैतिकता जोपासत गरजूंना अल्प दरात आधुनिक उपचार सेवा देण्याचं आपलं व्रत नेमाने सुरू ठेवत आज 100व्या वर्षात पदार्पण केलंय. पुणे रेल्वे विभागाने गेल्या 4 महिन्यात विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर विशेष मोहीम राबवत जोरदार कारवाई केली आहे. या मोहिमेत 1,52,000 विना तिकीट प्रवाशांकडून 8,42,00,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून ही कारवाई पुणे, सातारा, कराड, मिरज, कोल्हापूर आणि अहमदनगर या रेल्वे स्थानकांवर करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विना तिकीट प्रवाशांची संख्या वाढल्याचं दिसून आल्यानं रेल्वे प्रशासनानं तपासणी आणखी कठोर केली आहे. या बातमीसह वेळ झाली आहे पुणे कनेक्टमध्ये. इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.